नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण भारताच्या प्राकृतिक रचनेविषयी माहिती बघितलेली आहे. याच्यामध्ये आपल्या भारताच्या प्राकृतिक रचनेचे पडणारे प्रमुख विभाग, त्याचबरोबर त्याचं प्रादेशिक वितरण आणि त्या सर्व विभागांची निर्मिती कशा प्रकारे झालेली आहे, त्याचबरोबर त्या विभागांचं महत्त्व काय आहे, या सर्व घटकांची आपण पाठीमागच्या लेक्चरला माहिती बघितलेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी जो प्राकृतिक रचनेशी असणारा महत्त्वाचा घटक जो दुसरा महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपल्या भारतातील नदी प्रणाली, यालाच ड्रेनेज सिस्टम असंही आपण म्हणतो. या भारतीय नदी प्रणालीची माहिती बघायची आहे. आता या सर्व ज्या नद्या आहेत आपल्या भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेला आणि पूर्वेपासून पश्चिमेला आपल्या भारताच्या वेगवेगळ्या प्राकृतिक रचनेच्या सर्व विभागांच्या मध्ये वेगवेगळ्या विभागाच्या मधून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांचा उगम कुठे होतो, त्याचबरोबर त्या नद्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत, त्याची लांबी काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, या सर्व घटकांची आपल्याला माहिती बघायची आहे. कारण या ज्या नद्या आहेत त्या नद्या आपल्या मानवी जीवनासाठी महत्त्वाच्या आहेतच, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये या नद्यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला योग्य पद्धतीनं आणि अचूक पद्धतीनं देता यावीत, त्यासाठी या नद्यांचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपल्याला या लेक्चरला आणि यानंतरच्या काही लेक्चर्समध्ये आपल्याला भारतीय नदी प्रणालीचा अभ्यास करायचा आहे. आता जी भारतीय नदी प्रणाली आहे त्या नदी प्रणालीचे पडणारे विभाग दोन आहेत. त्या दोन विभागांच्या मधील पहिला जो विभाग आहे, हिमालयातून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या विषयी आपल्याला माहिती बघायची आहे. आता आपण भारताच्या प्राकृतिक रचनेची माहिती बघितलेली आहे, त्यामुळे भारताच्या प्राकृतिक रचनेचा जो पहिला विभाग आहे हिमालय, त्याची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हिमालयाची जी रचना आहे किंवा त्याचं जी प्राकृतिक रचनेविषयी जो सांगितलेली माहिती आहे ती तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता. आता आपल्याला या ठिकाणी भारतीय नदी प्रणालीचा अभ्यास करायचा आहे, तो आपण या ठिकाणी बघूयात. आता भारतातील जी नदी प्रणाली आहे ती भारतातील नदी प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे, कारण मानवी जीवनाचा जो वेगाने होणारा विकास आहे त्या वेगाने होणाऱ्या विकासामध्ये नदी प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे. कारण नदीमुळे आपल्या मानवी जीवनाची प्रगती होत आहे, कारण आपल्या सर्व विकासामध्ये नद्यांचं अत्यंत महत्त्व आहे किंवा नद्या अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला देतात. कारण आपल्याला पाणी पिण्यापासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांच्यापर्यंत सर्व घटकांना आपल्याला पाणी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भारताच्या वेगाने होणाऱ्या प्रगतीसाठी म्हणजेच मानवाच्या वेगाने होणाऱ्या प्रगतीसाठी नद्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नद्यामुळे जनजीवनावरती उपयुक्त असा परिणाम होतो. म्हणजे आपण जर पाहिले तर नद्यांच्या काठावरील लोकांचं जनजीवन किंवा जीवन अत्यंत सुजलाम सुफलाम संपन्न त्याचबरोबर समृद्ध अशा प्रकारचं असतं. त्यामुळे नद्यांमुळे मानवाच्या जनजीवनावरती उपयुक्त असा परिणाम होतो. नदीकिनारी व्यापार, उद्योग, जनजीवन, शेती अशा अनेक मनुष्य जीवनाला उपयुक्त असे घटक सुरू होतात. त्यामुळे माणसाच्या प्रगतीला मोठा हात लागतो. आता नद्यांच्या काठावरती जर आपण बघितलं तर व्यापार चालतो. का व्यापार चालतो? कारण त्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे. पाणी उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. जी व्यापारी शेती केली जाते, व्यापारी शेती, बागायती शेती याच्यामधून निघणारे जी उत्पादन आहेत त्याच्यामध्ये व्यापार केला जातो. उद्योगामध्ये शेतीवरती आधारित असणारे जी शेती प्रक्रिया उद्योग आहेत किंवा शेतमालावरती प्रक्रिया करणारे उद्योग, त्याची सुरुवात त्या ठिकाणी होते. जनजीवन समृद्ध होतं. अशा अनेक कारणामुळे मनुष्य जीवनाला उपयुक्त असे घटक सुरू होतात. त्यामुळेच माणसाच्या प्रगतीला मोठा हातभार लागतो. आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण हजारो वर्षापूर्वी असणारी जी हडप्पा संस्कृती होती त्या हडप्पा संस्कृतीपासून आपण बघतो की नद्या या आपल्या भारतामध्ये नदीला देवतेचं रूप आहे. नदीला आपण माता, जननी, देवी म्हणून मानतो, तिला पूजतो किंवा त्याचा आदर करतो. त्यामुळे नद्या आपल्या मानवी जीवनामध्ये महत्त्वाच्या आहे. नदीकिनारी भागातील लोकसंख्या वाढत जात आहे. कारण आपण बघितलं तर नद्यांच्या मध्ये असणारी बारमाही वाहणाऱ्या नद्या, त्याच्यामुळे पाण्याचा होणारा पुरवठा, उद्योगांची होणारी निर्मिती, यामुळे भारतातील जे नदीकिनारी भाग आहेत त्या नदीकिनारी भागामध्ये लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे साहजिकच आपल्या भारतातील उत्तर प्रदेश जे राज्य आहे त्या राज्यामधून वाहणारी गंगा ही मुख्य नदी, तिच्या अनेक छोट्या मोठ्या उपनद्या, याच्यामुळे त्या भागामध्ये लोकसंख्या वाढत आहे.
त्याचबरोबर भारतातील अनेक पवित्र तीर्थक्षेत्र या नद्यांच्या तीरावरती वसलेली आहेत. याच्यामध्ये आपण बघितलं तर उत्तर भारतामध्ये असणारी संगमाच्या ठिकाणी असणारी अनेक तीर्थक्षेत्र वाराणसी असेल, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारी तीर्थक्षेत्रांच्यामध्ये पंढरपूर, आळंदी असेल, औदुंबर असेल, त्याचबरोबर इतर काही तीर्थक्षेत्र आहेत. ही सर्व तीर्थक्षेत्र नद्यांच्या तीरावरती वसलेली आहेत. त्यामुळे भारतातील ज्या नद्या आहेत त्या नद्यांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हे ज्या नद्या आहेत त्या नद्या भारतातील लोकांच्या जगण्याचा मुख्य आधार आहेत. त्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षांच्यामध्ये या नद्यांवरती आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे नद्या मानवी जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत. जशा मानवी जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत तशा सर्व परीक्षांच्यामध्ये या नद्यांचं महत्त्व जास्त आहे. आता आपल्या भारतातील जी नदी प्रणाली आहे त्या नदी प्रणालीचा या ठिकाणी एक नकाशा दिलेला आहे. त्या नकाशामध्ये तुम्ही बघू शकता की भारतातील ज्या छोट्या छोट्या असंख्य नद्या आहेत, तुम्हाला भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेला आणि पूर्वेपासून पश्चिमेला अनेक या नद्या दिसत आहेत. त्या नद्यांचीच आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. आता या नद्यांच्या काठावरती अनेक पवित्र तीर्थक्षेत्र निर्माण झालेली आहेत. त्या तीर्थक्षेत्रांमुळे या नद्यांचं महत्त्व वाढलेलं आहे. त्या भागाचं, त्या शहराचंही महत्त्व वाढलेलं आहे. कारण आपण बघतो की एखाद्या ठिकाणी जर तीर्थक्षेत्र निर्माण झालं तर त्या ठिकाणी असंख्य लोक त्या तीर्थक्षेत्राला भेटी देतात. त्यामुळे त्या प्रदेशाचा, त्या शहराचा, त्या ठिकाणाचा खूप मोठ्या प्रमाणावर विकास होतो आणि विकास झाल्यामुळे त्या प्रदेशाच्या विकासाला हातभार लागतो. त्यामुळे या ठिकाणी नद्यांचं महत्त्व आपल्या भारतातील लोकांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. तो लोकांच्या जीवनाचा मुख्य आधार आहे. कारण लोकांना आवश्यक असणारे जे सर्व घटक आहेत ते सर्व घटक नद्यांच्यामधून उपलब्ध होतात. म्हणजे शेतीला लागणाऱ्या पाण्यापासून ते शेतीमधून मिळणारे मासेमारी, अन्नधान्य, शेतीमधून मिळणाऱ्या पाण्यावरती नदीमधून मिळणाऱ्या पाण्यावरती पिकवली जाणारी शेती, याच्यातून मिळणारं अन्नधान्य, या सर्व घटकांच्यामुळे मानवी जीवनामध्ये किंवा मानवाच्या दृष्टिकोनातून लोकांच्या जीवनाचा तो मुख्य आधार आहे. आता जी भारतीय नदी प्रणाली आहे त्या भारतातील नदी प्रणालीचे 2 विभाग केले जातात. एक हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या आणि दुसरा जो आहे तो द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातून उगम पावणाऱ्या नद्या. आता या ठिकाणी एक नकाशा दाखवलेले आहे. हे भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रमुख 5 विभाग आहेत. हा एक उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, हा मैदानी प्रदेश, भारतीय पठार, हा किनारी प्रदेश आणि ही असणारी बेटे, असे 5 प्रमुख विभाग आहेत. या 5 प्रमुख विभागांच्यामध्ये असणारे ज्या सर्व नद्या आहेत त्या सर्व नद्यांचे या 2 गटांच्यामध्ये विभाजन केलेलं आहे. ते हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या आणि द्वीपकल्पीय पठारातून उगम पावणाऱ्या नद्या. आता का असं केलेलं आहे? कारण याच्यामध्ये असणारे या 5 विभागांच्या मधील हा 1 नंबरचा विभाग आणि 3 नंबरचा विभाग, हे 2 विभाग समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवरती आहेत आणि या ठिकाणी अनेक नद्या उगम पावतात आणि त्या चढाच्या दिशेकडून उताराच्या दिशेकडे त्या वाहत जातात आणि वाहत गेल्यामुळे याचे 2 गटांच्यामध्ये विभाजन केलेले आहे. याच्यातील आपल्याला आता पहिला घटक बघायचा आहे, तो म्हणजे हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या. आता हिमालयातून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांचा या ठिकाणी एक नकाशा दिलेला आहे. या हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या, हा या दिशेकडून इकडे असा उत्तुंग पसरलेला हिमालय. या हिमालयात हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे आवरण, ज्याला हिमाचं आलय आहे असा हिमालय, अशी त्याची आपण व्याख्या करतो. आता या ठिकाणी हिमालयाचं एक वैशिष्ट्य असं की हिमालयात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्यामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा होतो. तर उन्हाळ्यामध्ये जे हिवाळ्यात बर्फ पडतो तो बर्फ उन्हाळ्यामध्ये वितळतो आणि तो बर्फ वितळल्यामुळे त्या नद्यांना उन्हाळ्यातही पाण्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. त्यामुळे हिमालयातील ज्या नद्या आहेत त्या नद्या बारमाही असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता जी हिमालयातील नदी प्रणाली आहे त्या हिमालयातील नदी प्रणालीचे आपल्याला या ठिकाणी विभाग बघायचे आहेत. हिमालयात अनेक नद्या उगम पावतात, परंतु 4 प्रमुख नद्या आहेत. त्या 4 प्रमुख नद्यांना या सर्व छोट्या मोठ्या नद्या येऊन मिळतात. त्यामुळे हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांचे 4 गटांच्यामध्ये विभाजन केलेले आहे. सिंधू नदी प्रणाली, गंगा नदी प्रणाली, यमुना नदी प्रणाली आणि ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली. याची आपल्याला पहिली बघायची आहे सिंधू नदी प्रणाली. ही जी सिंधू नदी आहे त्या सिंधू नदीचा उगम तिबेटमधील मानस सरोवरातील
मानसरोवर तलावाजवळील कैलास रांगेच्या उत्तर उतारावर होतो. आता ही जी सिंधू नदी आहे ती सिंधू नदी हिमालयात उगम पावणारी सर्वात मोठी नदी आहे. आपल्या भारतातील ज्या सर्व नद्या आहेत त्या सर्व नद्यांच्यामध्ये आपण गंगा नदी सर्वात मोठी मानतो. तिचाही उगम हिमालयातच होतो, परंतु ही जी सिंधू नदी आहे ती सिंधू नदी हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांच्यामधील एक सर्वात मोठी नदी म्हणून आपण तिला ओळखतो. तिचा उगम तिबेटमधील मानस सरोवरामध्ये होतो. मानस सरोवर तलावाजवळील कैलास रांगेच्या उत्तर उतारावरती होतो. नदीचा बहुतेक भाग हा शेजारच्या पाकिस्तानमधून जातो. कारण ही जर सिंधू नदी आपण पाहिली तर सिंधू नदी हिमालयात उगम पावते. हिमालयात उगम पावून तिबेटमधून चीनमधून परत ती भारतामध्ये येते. भारतातील काही भागामध्येच आपल्या भारतामध्ये आहे, त्यानंतर ती पाकिस्तानमध्ये प्रवेश करून अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे या नदीचा जास्तीत जास्त भाग हा पाकिस्तानमधून जातो. आता या सिंधू नदीचा जो जलकरार आहे तो 1960मध्ये झालेला आहे आणि 1960च्या जलकरारानुसार त्यालाच आपण सिंधू जलकरार म्हणतो. या नियमानुसार भारत सिंधू नदीतील केवळ 20%च पाण्याचा वापर करू शकतो. कारण या ठिकाणी त्या पाण्यावरती आपल्याला जास्त त्याचा वापर करता येत नाही किंवा त्या ठिकाणी धरण बांधून आपल्याला ते जलनिर्मिती किंवा ते पाणी इतर प्रदेशामध्ये वळवता येत नाही. त्यामुळे ही नदी किती लांब असली तरी फक्त आपण 20%च त्याचा वापर करू शकतो. सिंधू नदी जी आहे त्या सिंधू नदीची लांबी जवळपास 3249 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे आपल्या भारताच्या आपण उत्तर दक्षिण दिशेत जर लांबी बघितली, उत्तरेपासून दक्षिणेला असणारा आपण लांब भाग बघितला तर एवढी लांब नदी आहे. म्हणजे जवळपास 3249 किलोमीटर एवढी लांब पसरलेली आहे. आपण मैलमध्ये बघितले तर 2019 मैल लांब या नदीची लांबी आहे. म्हणजे एवढी ही लांब नदी आहे. आता ही जी सिंधू नदी आहे त्या सिंधू नदीला अनेक नद्या येऊन मिळतात. आता आपण बघूया या ठिकाणी ही जी सिंधू नदी आहे या सिंधू नदी प्रणालीचा एक नकाशा इथं छोटासा दिलेला आहे. या ठिकाणी इथे हिमालय पर्वतरांग आहे, त्याच्यामध्ये असणारा इथं मानस सरोवर, त्या मानस सरोवरातील असणाऱ्या उतारावरती उगम पावणारी ही नदी चीनमधून आपल्या भारतामध्ये प्रवेश करते. जम्मू काश्मीरमधून ती पाकिस्तानमध्ये जाते. पाकिस्तानमध्ये जाऊन ती परत अरबी समुद्राला मिळते. याला अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्या उपनद्यांच्यामध्ये असणारी सर्वात मोठी जी उपनदी आहे ती सतलज आहे. ही सतलज सर्वात मोठी उपनदी, ही पण हिमालयात उगम पावते. ती सतलज, त्यानंतर चिनाब, त्याच्यानंतर झेलम, रावी, बियास, त्याचबरोबर शोक, ह्या ज्या झास्कर आणि गलवान या अनेक नद्या आहेत. आता जी सतलज नदी आहे त्या सतलज नदीला बियास नदी येऊन मिळते. त्याचबरोबर चिनाबला रावी आणि झेलम या नद्या येऊन मिळतात. म्हणजे अशा अनेक उपनद्या येऊन या ठिकाणी या नद्यांना मिळतात. आणि शेवटी ही जी सतलज नदी आहे या सतलज नदीला झेलम नदी येऊन मिळते आणि परत ती या सिंधू नदीला येऊन मिळते. त्यामुळे या लांबीप्रमाणे याचा उतरता क्रम आहे. आता या ठिकाणी परीक्षेला विचारलं जाऊ शकेल की हिमालयात उगम पावणाऱ्या सिंधू नदीच्या नद्यांचा उतरता क्रम लावा. तर याच्यातील लांबीनुसार उतरता क्रम: सर्वात मोठी असणारी उपनदी सतलज, 2 नंबरची चिनाब, 3 नंबरची झेलम, 4 नंबरची रावी, 5 नंबरची बियास, 6 नंबरची शोक, 7 नंबरची झास्कर आणि 8 नंबरची गलवान. अशा एकूण 8 नद्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता दुसरी आपल्याला नदी बघायची आहे जी हिमालयातील उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्या नदी प्रणालीमधील दुसरी नदी प्रणाली गंगा नदी प्रणाली. या गंगा नदीचा उगम हिमालयामध्येच होतो. त्या गंगा नदीचा उगम हिमालयातील गंगोत्री या हिमनदीतून होतो. परंतु हिमालयातून उगम होत असताना ती गंगोत्री या हिमनदीतून होतो आणि त्या ठिकाणी तिला भगीरथ म्हणून ती उगम पावते. गढवाल विभागातील देवप्रयागला पोहोचण्यापूर्वी मंदाकिनी, पिंदर, धौलीगंगा आणि बिशेगंगा या नद्या अलकनंदामध्ये आणि भेलिंग भगीरथीमध्ये विलीन होतात. पिंडर नदी पूर्व त्रिशूलमधून उगम पावते आणि नंदादेवी कर्णप्रयाग येथे अलकनंदांशी एकरूप होऊन मंदाकिनीला रुद्रप्रयाग येथे भेटतात. भगीरथी आणि अलकनंदा या दोन्ही नद्यांचं पाणी देवप्रयाग या ठिकाणी गंगेच्या नावाने वाहते.
आता देवप्रयागपासून या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो किंवा त्या ठिकाणी ओळखली जाते, परंतु हळूहळू पुढे जाईल तसं त्याचं नावामध्ये बदल होतो. आता या ठिकाणी प्रयागाची एक संकल्पना आहे. यामध्ये पण प्रमुख 5 प्रयाग आहेत. विष्णुप्रयाग, जिथे अलकनंदा नदी धौलीगंगा नदीला मिळते, अलकनंदा नदी नंदाकिनीला मिळते. कर्णप्रयाग अलकनंदा पिंडरला मिळते. रुद्रप्रयाग अलकनंदा मंदाकिनीला मिळते आणि देवप्रयाग अलकनंदा भगीरथीला मिळते. असे हे त्या ठिकाणी प्रयागाची संकल्पना आहे. आता गंगा नदी जी आहे त्या गंगा नदीची प्रमुख उपनदी म्हणून यमुना म्हणून आपण ओळखतो. त्याचबरोबर दामोदर, सप्तकोसी, रामगंगा, गोमती, घाघरा आणि पुत्र या नदी त्याच्या स्रोतापासून 2525 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ती बंगालच्या उपसागराला मिळते. आता आपल्या भारतातील ती सर्वात मोठी नदी म्हणून आपण गंगा नदीला ओळखतो, कारण याची लांबी जवळपास 2525 किलोमीटर एवढी लांब आहे. आता ही एवढा मोठा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते. भारतातील ती सर्वात लांब नदी आहे. आता आपण या ठिकाणी बघतो की इथे हा हिमालयाची पर्वतरांग, या ठिकाणी हिमालयातील असणाऱ्या इथे हिमनदीमध्ये उगम पावते. देवप्रयाग, ऋषिकेश, आता हे जे ऋषिकेश आहे, या ऋषिकेश या ठिकाणी असणारी जी नदी आहे त्या नदीचं एक वैशिष्ट्य, त्या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये आपण पाहिल्यानंतर पूर्णपणे आपल्याला नदीचा खालचा तळाचा भाग दिसतो, एवढं पाणी त्या ठिकाणी स्वच्छ आहे. परंतु कालांतराने आपण पुढे आल्यानंतर याच नदीला पूर्णपणे अस्वच्छ रूप प्राप्त होतं, कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं प्रदूषण होतं. आता ही नदी पुढे येताना कानपूर या शहर, त्याचबरोबर अलाहाबाद, वाराणसी, पटना या शहरांच्या मधून पुढं वाहत जाऊन ती बंगालच्या उपसागराला मिळते. ही प्रमुख शहरं त्याच्या काठावरती असलेली पाहायला मिळतात. या नदीला या अनेक उपनद्या येऊन मिळतात. या उपनद्यांच्यामधील यमुना, दामोदर, सप्तकोसी, रामगंगा, गोमती आणि घाघरा या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. या नद्यामुळेच त्या नदीला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा होतो. आता पुढची जी नदी आहे ती पुढची नदी म्हणजे यमुना नदी प्रणाली. आता यमुना नदी जी आहे ती यमुना नदी भारतातील सर्वात मोठी उपनदी म्हणून आपण तिला ओळखतो. जसं आपण बघतो की गंगा नदी आहे, गंगा नदी आपल्या भारतातील सर्वात मोठी नदी आहे. ती सर्वात मोठी नदी, त्यामुळे तिचा त्रिभुज प्रदेशसुद्धा सर्वात मोठा आहे. त्याच्या काठावरती असणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. सर्वात मोठी नदी असल्यामुळे तिचं महत्त्वही तेवढं जास्त आहे, कारण नदीच्या काठावरती प्रत्येक संगमाच्या ठिकाणी अनेक तीर्थक्षेत्रांची निर्मिती झालेली आहे आणि त्या तीर्थक्षेत्राचं हिंदू धर्मियांच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता या गंगा नदीची एक सर्वात महत्त्वाची उपनदी आहे ती म्हणजे यमुना नदी, म्हणून आपल्याला या ठिकाणी यमुना नदीची नदी प्रणाली अभ्यासणं गरजेचं आहे. आता यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी उत्तराखंडातील बंदरपूर शिखरावर यमुनोत्री हिमनदीतून उगम होतो. जसा गंगा नदीचा गंगोत्री या हिमनदीतून उगम होतो, तसा या ठिकाणी या यमुना नदीचा यमुनोत्री या हिमनदीतून उगम होतो. तो उत्तराखंडातील बंदरपूर या ठिकाणावरून उगम होतो. या नदीला जोडणाऱ्या मुख्य नद्यांच्यामध्ये सिंध, हिंडन, बेतवा, केन आणि चंबळ या नद्यांचा समावेश आहे. यमुना नदी जी आपल्या भारताची राजधानी दिल्लीच्या काठावरून किंवा दिल्ली हे जे शहर या यमुना नदीच्या काठावरून आता त्याच्या बाजूला वाहणारी नदी म्हणून याचं महत्त्वही अनन्यसाधारण आहे. या नदीला या चंबळ, त्याचबरोबर सिंध, बेटवा, त्याचबरोबर केन या प्रमुख नद्या येऊन मिळतात. आता या ठिकाणी या नद्या या पठारावरून उगम पावताना त्याला अनेक उपनद्या छोट्या मोठ्या येऊन मिळतात आणि त्या यमुना नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ करतात आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ केल्यानंतर ही नदी शेवटी अलाहाबाद या ठिकाणी या गंगा नदीला येऊन मिळते. ट्रान्स यमुनेची सर्वात मोठी नदी म्हणून आपण तिला ओळखतो. नदीचे पाणलोट दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांच्यामध्ये विस्तारलेला आहे. कारण ही जर नदी आपण बघितली तर नदी सर्वात मोठी उपनदी आहे. गंगा नदी एका भागातून वाहते आणि त्या नदीला समांतर ही नदी उत्तरेला हिमालयापासून ती त्या नदीला समांतर होती अलाहाबादमध्ये येऊन ती गंगा नदीला मिळते. ही नदी वाहत असताना दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान त्याचबरोबर मध्य प्रदेश या राज्यांच्या मधून
ती वाहत येते, त्यामुळे त्या ठिकाणी या नदीमुळे खूप मोठ्या प्रमाणात भागात सुजलाम सुफलाम झालेला आहे. आता आपल्याला पुढचा शेवटचा हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांच्यामधील नदी प्रणाली बघायची आहे, ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली. आता ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली याची लांबी जवळपास 3848 किलोमीटर आहे. जगातील सर्वात लांब नद्यांच्यापैकी ही एक नदी आहे. ती तिबेटमधील यारलुंग स्तांगपो नदी म्हणून ओळखली जाते. भारतात त्याला ब्रह्मपुत्रा म्हणतात, काही ठिकाणी लोहित, सियांग. भारतातील ब्रह्मपुत्रा, लोहित, सियांग आणि दिहांग. बांगलादेशमध्ये ती जमुना म्हणून ओळखली जाते. म्हणजे हिमालयातून उगम पावणाऱ्या जी तिबेटमधून नद्या आहेत त्याच्यातील ही मोठी नदी आहे, परंतु तिला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगळ्या नावाने ओळखलं जातं. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेटमधील मानस सरोवरामधून होतो. आता ज्या ठिकाणावरून सिंधू नदीचा उगम होतो त्याच ठिकाणामधून हिमालयामधूनच या ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो. सिंधू नदी ही पश्चिमेला वाहत जाते, तर ब्रह्मपुत्रा नदी ही पूर्वेला वाहत जाते. म्हणजे दोन्ही भागातून या ठिकाणी हिमालयाच्या अडसरामुळे या नद्या वाहत जाऊन वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वाहतात आणि परत आपल्या भारतामध्ये प्रवेश करतात. जशी ही ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमधील हिमालयातील मानस सरोवरामधून बंगालच्या उपसागरामध्ये मिळते. ही नदी जी आहे ही नदी तिबेटमध्ये पूर्वेकडे वाहते आणि भारताचा दक्षिण पश्चिम अशा सुमारे 2900 किलोमीटर अंतर पार करते. त्यापैकी 1700 किलोमीटर तिबेटमध्ये, 900 किलोमीटर भारतामध्ये आणि 300 किलोमीटर बांगलादेशामध्ये आहे. आता ही जी ब्रह्मपुत्रा नदी आहे त्या ब्रह्मपुत्रेच्या काही उपनद्या आहेत. उत्तर किनाऱ्यावरती असणारी जिहादल, सुंबेसिरी, सियांग, कामेंग. आसाममधील जियाभराली, धनसिरी, पुथिमारी, त्याचबरोबर मानस, चंपामती, सरलभंगा, त्याचबरोबर एआय आणि संकोश या तिच्या प्रमुख उत्तर किनाऱ्यावरील उपनद्या आहेत. त्याचबरोबर दक्षिण किनाऱ्यामध्ये असणाऱ्या नोहा, देहिंग, दिबुरी देहिंग, देबांग, दिखो, धनसिरी या प्रमुख नद्या आहेत. आता या ठिकाणी ही जी आपण नदी प्रणाली बघतो आहे त्या नदी प्रणालीमध्ये इथं ब्रह्मपुत्रा नदीचा या ठिकाणी एक नकाशा दिलेला आहे. इथे ही नदी उगम पावते, तिथे या ठिकाणी असणाऱ्या नदीला स्तांगपो हे चीनमधील नाव. त्यानंतर पुढे पुढे वाहत जाऊन ती आपल्या भारतामध्ये प्रवेश करते आणि भारतामध्ये प्रवेश केल्यानंतर ती नदी पुढे वाहत जाऊन परत ती बांगलादेशमध्ये बंगालच्या उपसागराला मिळते. त्या ठिकाणी असणारा जो आसाममधील मैदानी प्रदेश आहे त्या आसाममधील मैदानी प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाग तिथे सुजलाम सुफलाम केलेला आहे. जशा प्रकारे ही ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता या ठिकाणी आपण या लेक्चरला हिमालयात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या 4 प्रमुख नद्या, त्याच्या उपनद्या बघितल्या. आता ह्या ज्या नद्या आहेत त्या नद्या आपल्या भारतातील कृषी प्रणाली, जलवाहतूक, त्याचबरोबर प्रादेशिक विकास, उद्योगधंद्यांचा विकास या सर्व घटकांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपल्या भारताचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर याच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा की ज्याच्या माध्यमातून इतर लोकांना त्याची माहिती मिळेल. थँक्यू.